त्या दिवशी हे झाड दिवसाभरापासून 5 मिनिटांनी आपोआप बदलला जातो। आणि तुम्ही गावामध्ये गेला की तिथं पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती आहे। पंढरपुरावरना देव या ठिकाणी आले। आपल्याला देहू आणि पंढरी अशी दोन्ही क्षेत्र घडली जातात। आणि तिथे एक शिळा मंदिर आहे। शिळा मंदिर म्हणजे असं की ज्या वेळेला रामेश्वर भट्टांनी इंद्रायणीच्या डोहामध्ये ग्रंथ उडवले त्या ठिकाणीतनं एक मैलावरती यावं। परंतु तिथले शिळा, ज्या शिळेवरती तुकाराम महाराजांनी 13 दिवस पोषण केलं आणि 13 दिवसानंतर जी ग्रंथ कोरडेच्या कोरडे वरती आले ते ग्रंथ आणि त्या शिळेची स्थापना मोठ्या मंदिरामध्ये केलेली आहे। आणि इथनं एक 3 मैलावरती एकांतात भजन करण्यासाठी जात होते तो भंडारा डोंगर इथनं 3 मैला यावं। आणि हे म्हणजे तुकाराम महाराजांचं वैकुंठ स्थान। त्यांनी समाधी वगैरे काही घेतलेलं नाहीये। देहासहित वैकुंठाला गेलेत आणि वैकुंठावरनं 3 वेळा परत आले। तर संताजी जगनाडांसाठी कसे आले? संताजी जगनाडे म्हणजे तुकाराम महाराजांचा उजवा हात असतात। त्यांनी तुकाराम महाराजांच्याकडनं वचन घेतलेलं असतं। वचन असं घेतलेलं असतं की तुम्ही वैकुंठाला गेले तर मी तुमची सेवा करेन आणि मागाहून जर मी वारलो तर माझ्या दियाला मुखमाती करायला तुम्हाला यावं लागेल। मागाहून ते वारले जातात। वारल्याच्या नंतर तिथले गावकरी म्हणजे 6 मैल त्यांचं गाव आहे सुदुंब्र म्हणून। तर तिथले गावकरी खड्डा वगैरे खणतात, प्रेत काढायचा प्रयत्न करतात। प्रेत काय काढले जात या पुवा परिणाम। ज्या वेळेला तुकाराम महाराज वैकुंठावरनं खाली येतात आणि एक मंदिरावर माती टाकतात त्याच वेळेस ते प्रेत काढले जातात। तसेच ते निळोपर या झाडाखाली बसून 42 दिवस पोषण करतात। तर त्यांचे 42 दिवस पोषण पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांना स्वतः पांडुरंग भेटतात। तर ते पांडुरंगाला अभंगाद्वारे असे म्हणतात, येथे तुझा लागी बोलाविले कोणी प्रथुला वाचून आलाशी का, प्रल्हादा कैवरी दैत्याशी दंडाया स्तंभी देवराया प्रगटोणी, कैशापरी संकट मजला नाही बा तरी का फुकट श्रम केला, नेळा म्हणे आम्ही न ओळखीचे देवा तुकयाचा धावा करतस। मी तुकाराम महाराजांचा धावा केलेला आहे, तुझा धावा केलेला नाहीये, तुला मी ओळखत नाहीये, तू इथे आला कशासाठी असे निळोपराय पांडुरंगाला म्हणतात। नंतर पांडुरंगाला प्रश्न पडतो, तुकाराम महाराजांना वैकुंठावरनं खाली पडवतात। तशीच त्यांची मुलगी भागीरथी तुकाराम बीज झाल्याच्या नंतर 3ऱ्या दिवशी रंगपंचमी असते। वडील वैकुंठाला गेल्याच्या नंतर ती 3ऱ्या दिवशी सासरीवरनं येते। वडील बिगर विचारता वैकुंठाला जातात म्हणून ती आपल्या देहाचा त्याग करून आत्महत्या करायचा प्रयत्न करते। तर त्यावेळेला आत्महत्या करायचं साधन म्हणजे इंद्रायणीच्या डोहामध्ये उडी मारणे। तर ती इंद्रायणीच्या डोहामध्ये उडी मारते। उडी मारल्याच्या नंतर पांडुरंग स्वतः मत्स्य अवतार धारण करतात आणि तिला ते वरचेवर तारतात। तारल्याच्या नंतर रंगपंचमीच्या दिवशी मुलीची आणि तुकाराम महाराजांची भेट होते। बस मी तुकाराम महाराजांच्या घराण्यातला इथला पुजारी, माझी स्वतःची 10वी पिढी चालू आहे। इथे तुकाराम महाराजांना पांडुरंगाला नैवेद्य करून रोज सकाळी महापूजा केल्या जाते। काय आपली इच्छा असली दक्षिणा दिले तर घेतली जाते, नसले तर जबरदस्ती नाहीये। तर त्यांचा शेवटचा अभंग जातेवेळेचा असा आहे, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकळा सांगा विनंती माझी, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो, अंतकडे वेठू अम्मासी पावला कुडीस वैत्त झाला गुप्त तू। बोला तुकाराम महाराज की जय। इच्छा असते यथाशक्ती नैवेद्यासाठी दक्षिणा देऊन जा, असे झाडाला प्रदक्षिणा घालून जावा।